तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की, ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. त्यांचे खास समर्थक म्हणजे त्यांच्यासोबत राहणारे श्याम पाटील येतं. आज जीवनदास महाराजांची तब्येत मागच्या 6 महिन्यापासून प्रकृती बिघडलेली आहे. त्यांची विचारपूस करण्यासाठी आले. काय काय वाटते त्यांच्या? आदरणीय परमपूज्य जीवनदास महाराज यांच्या तब्येतीकडे बघल्याच्या नंतर मनाला अतिशय वेदना झाल्या की ज्या महाराजांनी या पंचकृषीमध्ये फक्त पूर्णा तालुका परभणी जिल्ह्यापुरतंच मर्यादित न राहता आज संबंध मराठवाड्याच्या जवळपास 4 ते 5 जिल्ह्यामध्ये नांदेड असेल, परभणी असेल, लातूर असेल, जालन्यापर्यंत त्यांचा भक्तांचा समूह हा पसरलेला आहे. अमाप श्रद्धा आणि अमाप विश्वास आमचा सगळ्यांचा जीवनदास महाराजांवर आहे. जीवनदास महाराजांचं कार्य हे समाजाच्या उन्नतीसाठी राहिलेलं आहे. तेवढंच जीवन आणि जिकरीने त्यांनी मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये सुद्धा जीवनदास महाराजांनी खूप चांगला आणि खूप मोलाचा वाटा त्या ठिकाणी उचललेला आहे. ज्यावेळेस जरांगे पाटलांचं आंदोलन मराठा समाजाला न्याय देण्यासाठी अतिशय पीक लेवलला गेलं होतं, त्या काळी या जीवनदास महाराजांनी पाटलांना आशीर्वाद देण्यासाठी व समाजाला न्याय देण्यासाठी स्वतः मैदानात उतरले होते. आणि इथून त्यांनी आशीर्वाद देऊन थांबले नाहीत, तर तिथपर्यंत येऊन जरांगे पाटलांच्या डोक्यावर हात ठेवून प्रत्यक्ष आशीर्वाद दिला. आणि कदाचित जीवनदास महाराजांसारख्या असंख्य महाराजांच्या कृपेनं आणि देवाच्या कृपेनं आज मराठा समाजाचं कल्याण होत आहे. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न बऱ्या अंशी निकाली निघालेला आहे. माझी जीवनदास महाराजाच्या चरणी नतमस्तक होऊन एवढीच विनंती राहील की महाराज, तुमच्यासारख्या परमपूज्यांनी जोपर्यंत जरांगे पाटलांच्या डोक्यावर आशीर्वाद रूपी शुभेच्छा देणार नाहीत, तोपर्यंत जरांगे पाटलासारखा योद्धा, प्रामाणिक योद्धा समाजासाठी लढू शकणार नाही. जरांगे पाटलांना पुन्हा आंदोलन करण्याची गरज वाटते का तुम्हाला? मराठा संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांनी आत्तापर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये जेवढे उपोषणे आणि आंदोलनं केलेत, त्या प्रत्येक आंदोलनामधून समाजाला काही ना काहीतरी मिळवून दिले. आज जीवनदास महाराजाच्या या आशीर्वादांनी समाजाला भरपूर काही मिळालं आहे. परंतु अजूनही समाजाला कुठं कमी वाटत असेल, आपली मुलं लागण्यासाठी कुठं अडचणीत असतील, मराठा समाजाचे प्रमाणपत्र निघत नसतील, सारथीमध्ये निधी कमी पडत असेल, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ चालत नसेल, तर अजूनसुद्धा आमचा नेता त्या विषयासाठी खंबीर आहे. परंतु इच्छा त्यांची एवढीच आहे, जीवनदास महाराज आशीर्वाद देण्यासाठी आमच्यासोबत कायम राहावेत. आपल्या गावातील काही मंडळी काल पाटलांना भेटण्यासाठी तिथे गेली होती. पाटलांना भेटून ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा त्यांनी दिला. सकाळी पाटलांनी मला फोन केला आणि सांगितलं की आज त्यांचं निमंत्रण होतं, मी आजच्या या कार्यक्रमाला येणार होतो, परंतु डॉक्टरांनी सध्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी सांगितलं आहे. त्यांच्या किडनीवर स्वेलिंग आहे, रक्त त्यांचं घट्ट झालं आहे, उपोषण सततचे करू समाजाच्या न्याय मागण्यासाठी, समाजाला न्याय देण्यासाठी जेव्हा जेव्हा त्यांनी उपोषण केलं तेव्हा तेव्हा त्यांची परिस्थिती अतिशय जिकरीची होत गेली आणि तब्येत अतिशय खालावली. आजही डॉक्टर सांगतात की पाटील तुम्ही फिरू नका, जास्त लांबचा प्रवास करू नका. आज जरांगे पाटलांना आंतरवाली सराटीतून चुडावापर्यंत यायचं म्हटलं तर 4 तासाचा प्रवास येण्याचा आणि 4 तासाचा प्रवास जाण्याचा, कंटिन्यू 8 तास जर प्रवास केला तर त्या किडनीवर किती मोठी स्वेलिंग येईल याचा अंदाज आम्ही लावू शकत नाही. परंतु ही भीती डॉक्टरांनी सांगितलेली आहे. पाटील तुम्हाला आता जास्त प्रवास करता येणार नाही, जास्त लांबचं फिरू नका, तब्येतीला आराम द्या. तरी पण ती व्यक्ती आज समाजासाठी रस्त्यावर उतरायला तयार आहे. परंतु इथे येण्याची त्यांची अतिशय प्रांजळ इच्छा होती, परंतु आज अनावधानाने त्यांच्या तब्येतीमुळं येऊ शकले नाहीत. पाटलांच्या सतत बैठका त्या ठिकाणी चालू आहेत, त्या ठिकाणी बसून समाजाला मार्गदर्शन करत आहेत. परंतु त्यांनी मला सकाळी निरोप दिला, मी जरी पोहोचू शकलो नाही तरी श्याम पाटील तुम्ही तात्काळ जा, महाराजांचे आशीर्वाद घ्या, महाराजांची तब्येत कशी आहे याचा आढावा मला तात्काळ द्या. कदाचित येणाऱ्या काळामध्ये जरांगे पाटील महाराजांच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी कधीही येऊ शकतात.